पण आता प्रत्येक त्या इंडिया आघाडीमधल्या प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतोय मला पंतप्रधान बनायचं आहे. बना, तुम्हाला बनायचं आहे तर बना, पण जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही अजिबात बनू शकत नाही. मोदी साहेब आहे तोपर्यंत तुम्ही बनू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. बरेच वक्ते बोलणार आहेत. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जी जनता आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी होत आहे. या चैत्यभूमीच्या बाजूला 450 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा, फाउंडेशन 100 फुटाचं, 1213 कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनी त्यांच्या सहकार्याने होत आहे. लंडनमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी 41 कोटीला बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर हे त्यांच्या स्मारकासाठी घेतलं. तिथं म्युझियम बनवलेलं आहे. अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये पूर्ण झाली. नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशामध्ये पाळण्याचा आदेश दिला. हे कधी काँग्रेसला आठवलं नाही. आठवले त्यांच्यासोबत होते त्यावेळेला आठवलं नाही, तर आता काय आठवणार आहे. पण हे म्हणतात संविधान बदलणार, संविधान बदलणार. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की संविधान अजिबात बदललं जाणार नाही. संविधान जे आहे ते मजबूत करण्याचा प्रयत्न मोदी साहेब करतायत. अनेक वेळेला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की संविधानाला अजिबात हात लागणार नाही. तरी समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी सगळे करतायत. म्हणून आपण सर्वांनी शांत डोक्याने विचार करायचा आहे. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.